नमस्कार. तर आज निघालाय वाडा दुसरीकडं, ह्या मागच्या तळावनं मोरच्या तळाव बिराड लादून चाललोय आता. दाजी मी सागर गोड्यावर बसावलाय आणि सागरच्या डोक्यात जरा हेल्मेट घातलं या, कारण आम्हाला पोलिसाचं बी वाटतंय ना सागा. मग पोलिस वाढावतात म्हणून सागरच्या डोक्यात आम्ही हेल्मेट घालून चालवलंय. आम्हाला आता भीतीच नाही कशाची. हो, पण वाघाची भीती आहे. आपण आमचं 2 वाघ आमच्या सोबत आहेत, खासदार आणि वाघ्या, ते दोघं आमच्या बरंच आहेत. आणि सागर पोलिसासाठी आणि खासदार वाघ्या वाघासाठी, हे 3 आमच्या बरं रक्षक आहेत. त्याच्यामुळं आम्हाला काही भीती नाही आता जगण्यात. वाव, रेल्वेचा बोगदा आहे तर मोर, त्या बोगद्यातनं गाडी गेली निघून. आता आम्हाला नाही दावाय गावायची, कारण आम्ही अजून मागाचे. खासदार, वाघू आणि सागर हे 3 जण असल्यामुळं आम्हाला काय बिया नाही का नाही सागा. आता त्या बोगद्यातनं गाडी गेली, आवाज येतोय आपल्याला गाडीचा. हे आम्ही चाललोय रस्त्याच्या खालून बोगदा आहे आणि आम्ही वरनं पुलावनं चाललोय. जास्त काय गाडी येत नाही, पण एक अर्धी गाडी आहे ह्या रस्त्याला. ते रस्त्यावर डोंगरात चाललेला आहे. मग निघालो वाडा. निघाला आता काय आता. सागरची मोटरसायकल आहे काय का बाईक? बाईक आहे, बाईक. हेल्मेट घातले बाईक घ्या आता, ते कुठं ठेवायचं मग घातलं. बघ ना, तर पोलीस आडव जात भीती नाही म्हणून तर चाललंय डोक्यात आता. अडवायचं नाही तर आम्हाला. चला मग. बर बर चला निघालो वाडा. वाडा निघाला. बरंच एक दिवस होता नाही तर. वाडा लय दिवस काढले ते. चालले आता बानाय सागर किसन हे गुढे घेऊन चालले ते. मी ना अर्चना आता मेंढर घेऊन येणार मागून. हा, सागरला इथं बोगदा दिसलाय. आता ह्या बोगद्यात ना आम्ही जर 1-2 मिनिट वर सारावायचं. हे आता जाळ काढत काय बोगदा नीट दिसा ना, मोरे गेल्या वाज दिसन. गाडी भारी बोगद्यात निघलेली दिसली असत्या आज. म्हणजे खरं आमचा वाडा, मामांचा ना आमचा वाडा मिळणार आहे. पांडा दाजीचा, बापू दाजीचा. आज म्हणजे आमच्या बिराडाला उशीरच झाला लय, का तर सकाळी जरा राव झालं होतं, त्याच्यामुळं मग उशीर झाला. आणि खरं आज कसं मिळायचं तर आम्हाला काकड्या मेंढराला खायला भेटायच्यात आजच्याला, काकड्याची वावर. त्याच्यामुळं मग पांडा दाजी म्हणलं की चारू आपण मिळून, काकडे आहेत तुम्हाला बी नाही चारायला, तर एकामेकाला आसरा देतात. आधार आसरा दिलाच पाहिजे, आपलं असलं तर आपल्या माणसाला देतच. त्याच्यामुळं पांडा दाजी म्हणलं काकडे आहेत तर चारू आपण. कवाय कुठे गेलता? काय आला? सामान आणायचा. वाव, पुढ्यात काहीच नाही गावलं वय. बरं आपण त्या दुकानदाराला विचारू की त्या पुढ्यात आम्हाला काहीच गावलं नाही. हा, परत माघारी गेले. वा, सागरला त्या पुढ्यामध्ये काहीच नाही गावलं. बरं आहे ना. आता बिराड खाली उतरून घेतो सागा. हा, मला वाटलं तुमचा बिराड बी आला असं. आता जया आणीन का? जया दोघी निघालोय आता पाण्याला. बिराड पाडलं आणि वज फक्त माचूळ लावलंय, बाकीचा राडा पडलाय ते गोळा करायचा आहे जरा. पण म्हणलं पाणी आणाव जाऊन करायचा का गोळा? हा, मग काय. तू नेली नाही कॅप जया? मी 1 कॅप नेली, आता 1 कॅप न्यायला परत आली. आता जयाने आणली बादली, 1 दूध घेऊन गेली. त्याने तवर बिराडावलं काम केलं, बिराडे लावलं तवर जयाने नेली 1 कॅप.
आणि मला बिराड लावायला टाइम गेल्यामुळं मी नाही आली जाया बरं. लय लांब पाणी येईन जाय. बरंच लांब येतं सगळं. गाव तुटाक असल्यामुळं वाडी, त्या वाडीत पाण्याला आलोय आता लांब. आता वापरायला बी तेच आणि प्यायला बी तेच. दुकानं किती द्या वाडीत? 2 आहेत का? मोठा आपल्या किराणा भेटेल का? मग निघाले जाय दोघी पाणी घेऊन. भरायला लयच टाइम गेला, पाणीच बारीक होतं. कारण पाणी संध्याकाळचं रात्रीचं तरी नाही तर सकाळच्या पारी तरी येतं वाटतं. आणि मग ती टाकी भरलेली असते. मग आपलं धुणं कोण उरल्या स्वरलेलं चुकून वाकून राहिलेली भरत्यात. नाहीतर ती सकाळचीच पाणी भरत्यात वाटतं त्या वाडीत. होय जाया. मग हे असं संध्याकाळचं पाणी सोडते ते. संध्याकाळची टाकी भरत्यात वाटतं, किंवा कधी सकाळची. बराचसा टाइम गेला आम्हाला बी. आता सरपान आणि एका खेपत काय पाणी होत नाही. किती खेपा लागतात ग जाया? तरी 2-4 खेपा लागतात. एका खेपत पाणीच भरून होत नाही का, तर सगळी भांडी भरून ठेवायला लागतात. आणि मग सकाळच्या आपल्या उठल्या उठल्या पाण्याला पळायला नाही म्हणजे जमत का, तर मग सगळी भांडी भरल्यावर ना आंघोळ्या पांघोळ्या त्या पाण्यात होत्यात. आणि मग तिथनं पुढं दुसरं तर पाणी लागतंच आणायला, नंतर प्यायला, जेवणाला, स्वयंपाकाला. परत दुसऱ्या दिवशी ती तयारी, परत त्याच्या नंतरची आंघोळ्याची पांघोळ्याची पाणी भरायची. हे असं बसल्या जागेवर असल्यावर पाणी भरूनच ठेवायला लागतं. जरी वाडा पुढच्या गावाला असलं तर मग नाही भरायचं. आता काही टायमाला सकाळचंच आम्ही पाणी भरतो लांब असलं तर. मग हे असं एकट्याला म्हणलं की लय खेपा घालायला लागते, तर नाका ये जातो मग त्या पाण्यातच. त्याच्यामुळं मग जवळ जर नसलं तर आपलं दोघं तिघं जातो पाण्याला आणि पाणी भरतो. मान बसली जायची बादली तर फार 3 हांड बसतात जायची बादली. 2 नेली तिने आणली आणि मग आता बादली आणली. म्हणली जास्त पाणी म्हणून ती बादली आणली, तर त्या बादलीचं आणि वजन जास्तच झालं. 3 हांड त्या बादलीत बसतात पाण्याचं. पाणी जाते जास्त, पण इकडं मग मानत बसते की. मान बसली जायची बी आणि माझी बी बसली या. पण व्हायचं कमी माझ्या डोक्यावर पाणी, जायच्या डोक्यावर जास्त त्या बादलीत पाणी. कुठं बाहेर पाणी भेटलं? पाणी वाढीत. वाडीत ना? बागेच्या वाडीत गेलता काय? बागेच्या वाडीत पाणी आणलं बाया. तुम्ही कसं काय आलं बिराडा? आलो मोर. होय म्हणलं कुठं बिराडा उतरावलं ते बघाय. होय. लय मान बसली अहो. लय बसली ना? उतरू लागावाय. लागतं ना. बरोबर टायमाला आलो मी. मग काय लय जड जाते बांधली बाया. लांब नाही यायचं म्हणले मान बसली. अजून सरपण गोळा करत असेल, चुलीला दगडी, हाय ना. तिथून पुढं जेवण. आता त्याच्यातच टाइम जाईन बराच. आज वाडा पण मिळाला नाही. हवा वाडा मिळाला. वड वाटतंय वाडा मिळाला. सोडायचे मेंढर जरा काकडीत. होय. हा ना, ते शेतकऱ्याने चारा सांगितली. जातो तिकडे. काकडीसाठी तर मग वाडा मिळावला आता. हं. पांडा दाजी आणि बापू दाजी म्हणलं आपले मिळूनच चारू, एकट्याने चारण्यापेक्षा. त्यांचा वाडा लांबून आलाय. आपला तरी जवळ जाऊ. होता. हं. खोड कोंबडीला काय अंडा ते वजाव घाल वाटलं. निघालोय आता मेंढर घेऊन आम्ही काकडीच्या दिशेने. त्या पुढच्या खोंड्यामध्ये काकडी आहे. मग बापू कुठं आहे काकडी? होय. किती दिवस खाते मेंढर? होय. वाडा लय लांब आला ना आज. सकाळी केव्हाशी निघाला होता? सकाळी 11 निघलो. 11 ते पर 3 वाजले यायला. चला. मेंढर मिळावं ते. सरळ मागली घ्या मोर. चल बापू सरळ पुढं. पर होळ का चल खालती. मग आपा कशा काय मिनिटात जरती रे काकडीत? स्पेशल जर तिथे आहे.
तर इकडं आणले ते मेंढर चारायला काकडीच्या वावरात. शेत जरा मोकळं झालं ते म्हणजे इकडं ह्या होळच्या पाण्यावर ह्या काकड्या लावतात ठाकर समाजाचे लोक. आणि त्या आता झाल्या मोकाल्या त्यामुळं सोडली ते आहेत मेंढर. बरे आहेत ना? बरे बरे. मी लय ना मानल्या तर बघायला गेलं तर सगळा डोंगरच दिसतोय आपल्याला. सगळा डोंगर जागा गोल. हे काढ की म्हणजे हा म्हणजे जाऊन काढ की. मिठ्या निघते का मिठ्याचा पण काय नाही होय. इकडं ह्या डोंगरात वाड्या किती आहेत आपल्या ह्यांच्या? 12 वाडे आहेत. हा ना. वाड्यावर यायचे घे ह्यायचं वरती घे ह्यायचे 12 वाड्या 12 वाड्या. समजी खाली आले ते पण आता ना आपल्यासारखं आपण कसं गाव गाव सोडून इकडं आपलं मेंढर घेऊन तसं त्यांनी भाजीपाला करायसाठी इकडे यायचं. समजे समजे काय नदीच्या कडनी काय असे होळच्या कडनी. मग किसन कसं काय तर आहे गावले मेंढराला? जरा काय मळा आहे काकडीचा. होय काकडचा मळा का मांडव? मळा मांडव. तर मी चाललो जरा दळायला ना जरा ह्या नाही किराणा बाणाने मला फोन केला होता. जाऊ का मी? बर या मग मेंढर घेऊन तुम्ही. हे मांडव आता कधी परत येऊन जाऊ त्याला हा बाणा म्हणलं की डोकं दुखतंय. उरकलं का जेवणाचं? हा उरकले ना. काय बनवलंय मग आज? आज होय. आज काय झालं आता दळायला दळांना नेऊन टाकलं मग तुम्ही गिरणीत. पण दळून नाही मिळलं. गव्हाचं पीठ होतं व्हायच होतं 2-4 चपात्या झाल्या असत्या. ठेवलंय आपलं नाही म्हणून. पण मग ते मळायचा कटाळा केला जरा. मग काय काय बनवलंय बाकी? मग बनवला भात आणि कालवण बनवलं पावट्याच आणि मिरचीचा ठेचा. मस्त पैकी ठ्याचा बनवलाय हा आज. म्हणजे भातावर ताडा काय? हा आज भातावर तडा काय. ओय सागर सागर आणि भातच खायचा ना? सागवा म्हणला "हे नाही दळानंतर पीठ तर मग कर भात." मग केला भात मी सागर एखाद्याशी म्हणला. असं पण होते ना. होतं लाईटच नव्हती मगाशी. त्याच्यामुळेच मग आता दळणाचा नाही मग विचार केला मी पण. दळणाचा काही विचार नाही केला तर लाईट नसल्यामुळं म्हणलं मिळू नाही तर नाही मिळू. सागर बाजल पायाला पायाला बाजल. मग म्हणलं मिरचीच्या ठेश्यावर बसायचं आज. आज ना. हा आणि भाताव. सागर काय म्हणतोय अर्चना? सागर वय खेळायचं चाक निघलंय त्याला. हा ना आता बापू दाजीबा आहे तर म्हणलं दाजीबाला लय आवडतो खरडा. दाजीबाला खरडा ठेसा दाजीबाला तिखट जास्त आवडतं. काल मग जर तिखट नसलं ना तर दाजीबा जेवतच नाहीत. वाटाण्याच्या थोड्याशा शेंगा होत्या पावट्याच्या जास्त होत्या. असं ना. हे असं आता आज काकडच खाऊन कडे फुगली त्या. मग काय काकडी आणि मिटन ते लय जोरात खायला. दाराव दाजी घ्या. वर्षातून मिळणार असं ना. हा पाडची पोरगी तर लय पळती चपाडा घालते वरती वारती. मग आता सागर म्हणून खेळायला. हा सागर जवळ ती खेळाया. अरे मिरची काय लावून किती नाही बाण तिखट आहे ना. लय तिकडे तिकडे नाटका मारायच केली तिला. सागर जेवणार भाऊ? कवा जेवतोस? बाबू कसं काय झाले कालवण? एक नंबर आहे. आता खरं बापू दाजीनी पांडा दाजीनी आणि मामांनी आपल्याला आधार दिला. आधार दिला यानं मिळून म्हणजे आता काय काकडी घर इकडं आल्याच्या नंतर त्यांच्या आधार आल्यामुळं आपल्याला खाऊ लागाय पण घेतली काकडी मेंढराला. हा म्हणजे बापूच वागा गेला होता काकडे पुढं. हा ना. आणि मग बापूची इकडे जरा ह्या भागात ओळख आहे म्हणून. मग काय बापू दाजीचे झालं पांडा दाजीचे मामांचे. बापूला या डोंगरातला खडा ना खडा माहिती. हा कुठं वाडी आहे, कुठं लोक राहतात. मग काय बापू जरा कडे थोडा लाजाळू आहे. लाजरा बुजरा आहे. आजीबा नाही कवा तरी हुंकी आली तर बोलतात दाजी.
मूडवर असल्या लय जोरात. होय बापू. मूड असला तरी बोलत नाहीत बर. आज झाली आपली कोकणी पद्धत. होय कोकणी पद्धत झाली. जेवणाची. इकडं पण दुपारी भात असतो ना. दुपारी भात. सकाळच्या भाकरी असतात त्यांच्या, नाही का? मग काय? दुपारी रस्सा भात असतो. दुपारी भात, वरण भात, भाजी, पापड. हिला असं दिवस काढतात, काय करता? मग काय